बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जय राधा गोपीनाथ राधा गोपीनाथ राधे। जय राधा गोपीनाथ राधा गोपीनाथ राधे। जय गौरनिताय 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 जय गौरनिताय 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 जय गौरनिताय। जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम कृष्ण बलराम जय कृष्ण बलराम। जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम कृष्ण बलराम जय कृष्ण बलराम। जय जय प्रभुपाद 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 जय प्रभुपाद। जय प्रभुपाद 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 जय प्रभुपाद। हरि बोल हरि बोल हरि बोल गौर हरि बोल गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल। युग धर्म हरिनाम संकीर्तन की जय। जगत गुरु शील प्रभुपाद की जय। नामाचार्य शील हरिदास ठाकुर की जय। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। निताय गौर प्रेमानंदे हरि बोल। सगळ्यांनी हात जोडायचे आणि माझ्या मागे म्हणायचे ओम नमो भगवते
भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये नष्टप्रायेषु भद्रेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितमेन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरौ श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितं च। हे कृष्णा करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेशा गोपिकान्त राधाकान्त नमस्तुते। तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते
श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने। नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे। निर्विशेषा शून्यवादी पाश्चात देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। सगळ्यांनी दोन्ही हात वरती करायचे आणि माझ्या मागे म्हणायचे हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। हरे कृष्ण। समस्त ग्रामवासियांच्या अनुपस्थित मी हिज ग्रेस श्रीमान अरविंदाक्ष गोविंद प्रभूंना विनंती करतो की त्यांनी प्रभूजींचा सत्कार करायचा आहे। हरे कृष्ण। आपल्या सर्वांचं परम सौभाग्य आहे की आज आपल्या सर्वांना या श्रीमद भागवत सप्ताहाच्या निमित्ताने हिज ग्रेस श्रीमान जानकीनाथ प्रभूजी आहेत हे आपल्याला आपले संग देत आहेत। तर मी थोडक्यात प्रभूजींबद्दल दोन शब्द सांगेल की प्रभूजी जे आहेत वळायच्या 19व्या वर्षी 1999 साली हे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाच्या सानिध्यात आले आणि प्रभूजी सुरुवातीपासूनच आध्यात्मिक जीवनाकडे जे आहे प्रभूजींचं खूप आकर्षण होतं आणि ते भक्तांच्या संगतीत राहिल्यानंतर आणि स्वामी प्रभुपादांच्या शिकवणींनी त्यांचा अनुसर करून त्यांनी 2002 साली जे आहे तर प्रभूजींनी दीक्षा घेतलेली हिज होलीनेस राधानाथ स्वामी महाराजांकडून। त्यानंतर त्यांनी 2005 वर्षी नाशिकचे जे इस्कॉन मंदिर आहे यामध्ये त्यांनी ब्रह्मचारी आश्रमाचा स्वीकार केला। त्यानंतर ते अविरतपणे मंदिरामध्ये सर्व प्रकारच्या सेवा करत आहेत प्रभूजी। नाशिक मंदिराचे जे आहेत इस्कॉन नाशिकचे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ याचे प्रभूजी जे आहे हे पहिले ब्रह्मचारी होते तिथले। आणि प्रभूजी जे आहेत हे त्यांच्या सेवेसाठी आणि प्रभूजी सगळ्या प्रकारच्या सेवांमध्ये अत्यंत जे आहे हे दक्ष आणि एक अत्यंत एक्सपर्ट आहेत। तर आपण बघतो की आपल्या गावाचा आपला छोटा सप्ताह राहतो, तर सप्ताहाचा आपण किती 1000-2000 व्यक्तींचं जेवण करतो,
परंतु जेव्हा दरवर्षी राधानाथ स्वामी महाराजांची जी कार्तिक महिन्यामध्ये यात्रा होती, तर प्रभूजी तिथं जवळजवळ 5 ते 6 हजार लोकांसाठी रोज प्रसाद बनवता, असे 10 ते 15 दिवस. मागच्या वेळेस 2019 ला आम्ही वृंदावनला यात्रा होती, तर दररोज प्रभूजी जे होते तर 7,000 भक्तांसाठी जे आहे ते प्रसाद बनवत होते. तसेच प्रभूजींनी मंदिरामध्ये खूप वेगवेगळ्या सेवा केलेल्या आहेत. विग्रहांच्या सेवा, प्रचार कार्यामध्ये प्रभूजींनी आपले खास करून आपले जे उत्तर महाराष्ट्र आहे यामध्ये प्रभूजी अविरतप्रमाणे प्रचार करत आहेत. प्रभूजींच्याच अध्यक्षतेखाली आपले इस्कॉन धुळे जे आहे याची निर्मिती झाली आहे. तसेच प्रभूजी 40गाव, मालेगाव आणि इथल्या खूप साऱ्या खेड्यांवरती जे आहे खेडोपाडी शहरांमध्ये आहेत. प्रभूजी जे आहे अविरतपणे कृष्ण भावना अमृत संघाचा जो आहे कृष्ण भावना अमृताचा प्रचार करत आहेत. आणि नुकतेच प्रभूजी आहेत हे वृंदावनला होते. प्रभूजी लास्टच्या 3 महिन्यापासून कंटिन्युअस वेगवेगळ्या कथा देत होते, वेगवेगळ्या यात्रा देत होते. आपल्यातले खूप सारे भक्त जे आहे वृंदावन यात्रा फेब्रुवारीमध्ये गेले होते. आणि प्रभूजींचा ॲक्च्युली शेड्यूल खूप पॅक होतं, पण प्रभूजींना जेव्हा आपण सगळ्यांनी आग्रहास्तव निमंत्रित केलं तर प्रभूजी ॲग्री झाले आणि प्रभूजी सकाळीच वृंदावनमधून आलेले. ॲक्च्युली प्रभूजींची तब्येत खूप खराब होती, परंतु तरीही प्रभूजींनी सगळं हे करून आपल्या सर्वांच्या विनंतीचा आग्रह देऊन हे भागवत कथेमध्ये प्रभूजी आले आहेत. तर प्रभूजींचे आपण खूप खूप धन्यवाद देऊया. एक वेळेस सोबत हरे कृष्ण महामंत्र म्हणून. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. मूकं करोति वाचालं भङ्गुं लङ्घयिते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुदीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्यईश्वरम्. हरे कृष्ण. तर सर्वप्रथम गोडेगाव चौकी येथील सर्व ग्रामस्थांचं या 7 दिवसीय भागवत कथेला हार्दिक स्वागत. त्याचबरोबर मी धन्यवाद देतो इथल्या ग्रामस्थांचं, अरविंदाक्ष गोविंद प्रभू यांचं, की ज्यांनी या 7 दिवसीय कथेसाठी मला आमंत्रित केलं. खरं तर आधी नाही म्हणूनच सांगितलं होतं, परंतु प्रभूजी इतके नम्र आहेत ते समोर आल्यावर नाही म्हणताच आलं नाही. आणि विशेषतः जेव्हा त्यांनी सांगितलं की इथे विठ्ठल रुक्मिणीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, त्यामुळे तर नाही म्हणायला जागाच नव्हती. कारण माझ्या आजी आजोबांची महिन्याची पंढरपूरची चालत वारी होती आणि फार मोठा इतिहास आहे आमच्या घराला विठ्ठल रुक्मिणींचा. त्यामुळे ती एक सेवा घडेल या उद्देशाने सेवा स्वीकारण्याचा प्रयत्न केला आहे. थोडंसं शरीर या शब्दाचा अर्थ आहे जे सरकत. शरीर याला म्हणतात जे सरकत, मृत्यूकडे दिवसोंदिवस एक दिवस सरकत, मृत्यूकडे, वार्धक्याकडे, म्हातारपणाकडे, आजारपणाकडे सरकत. त्यामुळे या सरकत शरीर थोडंसं आजारी असल्यामुळे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने येत्या 7 दिवसामध्ये कथेमध्ये नक्कीच शक्ती मिळेल. नाही, बोलण्याची शक्ती, बोलण्याची बुद्धी, बोलण्याची चेतना मिळेल अशी आशा, अशी आशीर्वचन, अशी प्रार्थना करून श्रीमद भागवतमच्या प्रथम दिवसाच्या प्रथम चरणाला आपण प्रारंभ करूया.
फार सुंदर तुकोबारायाने सांगितलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. गीता आणि भागवत याचं जर वाचन आणि अध्ययन केलं तर ते विठोबाच्या चिंतनाप्रमाणेच आहे. त्याच भागवत ची कथा जी आपण करणार आहोत ते नक्की आहे तरी काय? का तुकोबारायांनी सांगितलं गीता आणि भागवताचं अध्ययन करेल तर विठ्ठलाच्या चिंतनाबरोबर आहे? काय असं त्या भागवतांमध्ये? दुर्भाग्यवश आपल्याला आपला बराचसा इतिहास माहितीच नाही. रामायण, महाभारत, गीता, भागवत हा माहितीच नाही. जसं एकदा काय होतं, एकदा शाळेमध्ये एक इन्स्पेक्शन येतं वर्गावरती इन्स्पेक्शन आल्यानंतर एक इन्स्पेक्टर उभे राहतात. वर्ग सगळा शांत बसतो. इन्स्पेक्शनचे गुरुजी आले. मुलं उठून स्वागत करतात, धन्यवाद. इन्स्पेक्टर सर आलेले असतात, सगळ्यांना खाली बसवतात आणि एका मुलाला उभं करतात. उभा राहा तू आणि सांग, सीता स्वयंवरामध्ये शिवजीचं धनुष्य कोणी तोडलं? काय प्रश्न विचारला मुलाला वर्गामध्ये की सीता स्वयंवरामध्ये शिवजीचं धनुष्य कोणी तोडलं सांग. मुलगा उभा राहिला आणि म्हणे, सर मी नाही तोडलं. सर म्हणे, हा काय उत्तर झालं याचा प्रकार? त्याला विचारलं, अरे नीट सांग कोणी तोडलं? तर म्हणे, खरंच सर मी नाही तोडलं. सरांना कळे ना काय चाललंय. दोन बेंच सोडून एकाला दुसऱ्याला उभं केलं. तू सांग रे कोणी तोडलं शिवजीचं धनुष्य? तो म्हणे, सर त्यानेच तोडलं, मी नाही तोडलं. दोघांची हालत बघून ते इन्स्पेक्टर आलेले गुरुजी चक्कर यायला लागली. त्यांनी वर्ग शिक्षकाकडे पाहिलं, हे काय शिकवत आहे पोरांना? त्यांनी विचारलं, सर हे काय? ते म्हणे, सर हे दोघंही लय मस्तीखोर आहेत, या दोघांनी तोडला असेल. त्याच्या तिघांना घेतलं इन्स्पेक्टर सरांनी मुख्याध्यापकाच्या रूम मध्ये, ऑफिस मध्ये. सर यांना प्रश्न विचारला, सीता स्वयंवरामधलं शिवजीचं धनुष्य कोणी तोडलं? तर हा म्हणतो मी नाही तोडलं, हा म्हणतो मी तोडलं. सर म्हणतात हे दोघंही मस्तीखोर आहे, दोघांनी तोडलं. काय प्रकार आहे, काय चाललंय का शाळेत? मुख्याध्यापक म्हणतात, सर आता धनुष्य तुटलं ते तुटलं, जाऊ द्या आता, देऊ काय भरून, सोडा आता वाद. मस्तीखोरच आहेत पोर, आता करणार काय त्याला? म्हणजे कोणालाही माहिती नाही की धनुष्य शिवजीचं कोणी तोडलं. तशाच प्रकारे गीता भागवत आजकाल हळूहळू लुप्त होत चाललेला आहे. म्हणून आजचा चिंतनाचा विषय आहे भागवत म्हणजे नक्की काय. भगवद्गीतेमध्ये 2 श्लोक प्रमुख आहेत, नीट लक्षात घ्यायचं. पहिला श्लोक 4था अध्याय 9वा श्लोक, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की भगवंत वेळोवेळी का अवतीर्ण होतात? साधूंचं रक्षण करण्याकरिता, त्याचबरोबर असुरांचा नाश करण्याकरिता
आणि तिसरं कारण दिलेलं आहे, धर्माची पुनर्स्थापना करण्याकरिता भगवंत प्रत्येक युगायुगामध्ये अवतीर्ण होत असतात. नीट लक्षात घ्या. आणि मग 4थ्या अध्यायामध्ये 11व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात, जन्म कर्म च मे दिव्यम योयम वेत्ति तत्वता त्वक्त्या पुनर्जन्म देहि नैति मामेति स्वरर्जुना. की हे अर्जुना, जो माझ्या जन्माचं आणि कर्माचं दिव्य स्वरूप जाणतो तो पुन्हा या भौतिक जगामध्ये येत नाही. म्हणून प्रत्येक युगायुगामध्ये भगवंत अवतीर्ण होत होतात. जसं प्रल्हादाला वाचवण्यासाठी सतयुगामध्ये नरसिंहदेव प्रकट झालेले आहेत. हिरण्यकशिपू वरदान घेतले, आत नाही मरणार, बाहेर नाही मरणार, वर नाही मरणार, खाली नाही मरणार, रात्री नाही मरणार, दिवसा नाही मरणार. पंखा नका, दिवसा नाही मरणार, रात्री नाही मरणार, आत नाही मरणार, बाहेर नाही मरणार. ब्रह्माजी पासून निर्मिती एकाही जीवापासून मी मरणार नाही. ना मनुष्यापासून मरणार, ना प्राण्यांपासून मरणार, ना देवतांपासून मरणार. विचार करा. ना अस्त्र, ना शस्त्र, ना सुखे अस्त्र, ना ओले अस्त्र. आणि नीट लक्षात घ्या, 12 महिन्यातही मी मरणार नाही असं हिरण्यकशिपूने वर घेतला होता. मी 12 महिन्यातही मरणार नाही. प्रल्हाद महाराज, नारद मुनींचे शिष्य कयादूच्या गर्भामध्ये भगवत परायण झाले. हिरण्यकशिपूने विचारलं, काय शिकला प्रल्हाद गुरुकुलमध्ये, सांग. सांगितलं भगवंताबद्दल, श्रवणम कीर्तनम विष्णू. की हे पिता, भगवंताचं श्रवण केलं पाहिजे, कीर्तन केलं पाहिजे, स्मरण केलं पाहिजे, वंदन केलं पाहिजे, भक्ती केली पाहिजे. हिरण्यकशिपूला क्रोध आला. हिरण्यकशिपूने वेगवेगळ्या प्रकारे त्रास द्यायला सुरुवात केली. डोंगरावरून खाली टाकलं, हत्तीच्या पायाखाली दिलं. होलिका होती, तिला अग्नीकडून वचन होतं, मी तुला त्रास देणार नाही. तिच्या मांडीवर बसून आग लावली, होलिकेचा धूर झाला, पण प्रल्हादाला काही झालं नाही. सगळे प्रयत्न करून झाले, परंतु प्रल्हाद महाराजांना काही होईना. हिरण्यकशिपूने प्रल्हादाला विचारलं, सांग तुझे भगवंत कुठे आहेत? ते म्हणे चराचरामध्ये आहेत. ह्या खांबात आहेत का? हो म्हणे हो. विश्वास बघा, फार सुंदर कथा आहे भागवत. प्रल्हादाने विचारलं, हिरण्यकशिपूने विचारलं, या खांबात आहे? प्रल्हाद म्हणलं हो या खांबात आहे. हिरण्यकशिपूने गदा मारली आणि त्या खांबामध्ये विघ्न विनाशक नरसिंहदेव नर आणि सिंह या रूपामध्ये प्रकट झालेले आहेत. बोलो नरसिंहदेव भगवान की. सकाळी नाही, संध्याकाळी नाही, सकाळी नाही, रात्री नाही, संध्याकाळी सूर्य अस्ताला गेला ना, जात असताना हिरण्यकशिपूचा वध केला. आत नाही, बाहेर नाही, उंबरठ्यावरती केलेला आहे. ओल्या अस्त्राने नाही, सुक्या अस्त्राने नाही, नखाने हिरण्यकशिपूचा वध केलेला आहे. 12 महिन्यातही नाही. म्हणून अधिक मासाची निर्मिती केलेली आहे. 13वा मास अधिक मासाची निर्मिती म्हणून झाली. आणि अशा प्रकारे हिरण्यकशिपूचा वध भगवंतांनी केलेला आहे. नरसिंहदेव प्रकट झाले. प्रत्येक युगायुगात भगवंत येत असतात. थोडासा विषयांतर होईल, पण भगवंत भावनेचा भुकेल आहे. रामायणात थोडी रुची आहे जास्त. प्रसंग रामायणामध्ये सगळ्यांना माहिती आहे.
अहिलेचा उद्धार केला भगवंतांनी, बरोबर आहे. अहिलेला शाप होता, गौतम ऋषीने दिला होता इंद्राबरोबर समागम केल्याबद्दल, की तुला शाप, दगड होऊन पडशील, आणि रामचंद्र येऊन चरणाने स्पर्श करतील त्यावेळी तुला मूल रूप प्राप्त होईल. बर भगवंताने का त्या दगडाला पाय लावला? अहिलेला तर ठीक आहे बुवा, गौतम ऋषीने सांगितलं राम तुझ्या मस्तकावरती पाय ठेवतील आणि तुझा उद्धार करतील, पण रामचंद्राने काय पाय ठेवला अहिलेच्या डोक्यावरती? त्याचं एक सुंदर कारण एका आचार्याने लिहिलंय. याला म्हणतात भगवंत. प्रल्हादाचा विश्वास होता की या दगडातून भगवंत प्रकट होतील. माझ्या भक्ताने मला विश्वासाने दगडातून प्रकट केलेलं आहे, तर मी का नाही विश्वासाने माझ्या भक्ताला मी दगडातून प्रकट करेन, हे दाखवण्यासाठी भगवंतांनी अहिलेचा उद्धार केलेला आहे. नीट लक्षात घ्या. म्हणून भगवंत भावनेचा भुकेला आहे. भगवंत दगडाची मूर्ती नाही. नरसिंहदेव आले, त्यानंतर हिरण्याक्षचा वध करण्यासाठी स्वयं वराहदेव आले, परशुराम आले, त्याचबरोबर बली महाराज ज्यांनी सर्व साम्राज्य जिंकलं, सर्व देवी देवता भगवंतांना शरणागत गेले. भगवान तेच कृष्ण वामन रूप घेऊन आले. बटू बली महाराजांच्या यज्ञामध्ये गेले. शुक्राचार्यांनी जाणलं भगवंत आहेत, विष्णू आलाय. ते म्हणे नको देऊ याला दान. 3 भूमी मागितली, फक्त 3 भूमी. 3 भूमी मागितलेली आहे. वामन देवांना विचारलं बली महाराजांनी, अरे भरपूर माग, गाई माग, सोनं माग, चांदी माग, जमीन जास्त माग, 3 भूमीत काय होणार आहे? वामन देवाने सांगितलं जेवढं गरज असेल तेवढंच मागावं, त्यातच सुखी राहावं, नाही का? त्यातच सुखी राहावं. ही शिकवण आपण पण आपल्या जीवनामध्ये घेतली पाहिजे. बली महाराजाचा उद्धार केलेला आहे भगवंतांनी. त्यानंतर भगवान श्री राम आले. त्रेतायुगामध्ये नाशिक त्यासाठी प्रसिद्ध आहे. भगवान श्री रामांनी रावणाचा वध केलेला आहे. रामायणाची पण फार सुंदर कथा आहेत. रामायणामध्ये इतक्या कथा आहेत. राम अवतीर्ण झाले, त्याचबरोबर गौतम बुद्ध अवतीर्ण झाले. तर प्रत्येक युगायुगामध्ये साधूंचं रक्षण करण्याकरिता, दुष्टांचा नाश करण्याकरिता आणि धर्माची रचना करण्याकरिता भगवंत अवतीर्ण होत असतात. पण या कलियुगामध्ये कलियुगाची स्थिती आधी वर्णन करण्यात आलेली आहे की आपण ज्या कलियुगामध्ये राहत आहोत ते कलियुग कसं आहे नीट लक्षात घ्या. प्रायेण अल्पायुष सभ्य कलोस्मिन युगे जना मंद सुमंद मतयो मंद भाग्यायुपद्रता. की कलियुगामध्ये प्रायेण अल्पायुष्य लोक अल्पायुष्य असतील. प्रायेण अल्पायुष्य सभ्य कलोस्मिन युगे जना मंद कमी बुद्धीचे असतील, सुमंद आळशी असतील, मंद भाग्या कम नशिबी असतील, शुपद्रता भांडणारे असतील. इतकंच काय, कलो दोष निधी राजन. कलियुग हे दोषांचं सागर असेल. अशा या कलियुगामध्ये भगवंत कसे अवतीर्ण होणार?
तेच नरसिंह, तेच वामन, तेच वराह, तेच परशुराम, तेच नरनारायण ऋषी, तेच गौतम बुद्ध या कलियुगात कसे प्रकट होणार? इतकं दूषित हे कलियुग. महाभारतात फार सुंदर कथा आहे या कलियुगाविषयी. बघा पटतंय का? 5 श्लोक आहेत. या 5 श्लोकामध्ये ही कथा आहे. युधिष्ठिर महाराज एकदा भगवंताच्या देवपूजेला बसतात. भीमाला सांगतात, भीम मी देवपूजेला चाललेलो आहे, कोणालाही आतमध्ये पाठवायचं नाही. भीम म्हणे ठीक आहे, कोणी आला तर बसवून ठेव. भीम म्हणे ठीक आहे, जशी आज्ञा. युधिष्ठिर महाराज भगवंताच्या पूजेला जातात. एक व्यक्ती धावत येतो, म्हणे मला युधिष्ठिर महाराजांना भेटायचंय. भीम म्हणे का? काही नाही म्हणे, मला एक प्रश्न विचारायचा आहे. काय प्रश्न विचारायचा आहे? प्रश्न हा की एक विशेष गोष्ट पाहिली. मी पाहिलं की शेताला मी कुंपण घातलं होतं पीक वाचण्यासाठी. आज शेतात जाऊन पाहतो तर शेतातलं कुंपण शेतातलं पीक खात होतं. असं कसं काय झालं? शेतातलं कुंपण शेतातलं पीक खात होतं, असं कसं काय? भीम म्हणे येडा झाला का तू? असं कसं होईल? कुंपण कधी शेत खातं का? नाही म्हणे खातंय. म्हणे बस इथे. युधिष्ठिर महाराज आल्यानंतर विचार. पहिला प्रश्न पहिला श्लोक, मग दुसरा प्रश्न दुसरा श्लोक. दुसरा व्यक्ती धावत आला, त्याने विचारलं युधिष्ठिर महाराज कुठे आहेत? ते म्हणे आतमध्ये सेवा करतायत, देवाची पूजा अर्चना चालू आहे. ते म्हणे मला एक प्रश्न पडलाय. ते म्हणे काय प्रश्न आहे? म्हणे मी वाटेतून येत होतो, एका माणसाने विहिरीतून एक कळशी पाणी काढलं, 8 मडक्यामध्ये भरलं, 8 मडकी पूर्ण भरली. मग उरलेली 8 मडकी पूर्ण भरलेली मडकी पुन्हा कळशीमध्ये ओतली तर कळशी अर्धीच भरली, जी पूर्ण भरायला पाहिजे होती. असं कसं काय झालं? प्रश्न महत्वाचे. की जर एक कळशी मध्ये 8 मडकी भरली तर 8 मडक्यांमध्ये ती कळशी पूर्ण भरली पाहिजे होती, त्याच्यामध्ये कळशी अर्धीच कशी काय भरली? भीम म्हणे काही सांगता येणार नाही, तू बस इथे आणि युधिष्ठिर महाराज आल्यानंतर त्यांना प्रश्न विचार. थोड्या वेळानंतर तिसरा व्यक्ती धावत आला, त्याने विचारलं युधिष्ठिर महाराजांना भेटायचंय. तिसरा श्लोक. भीम म्हणे पूजा अर्चनामध्ये काय झालं? म्हणे एक विशेष गोष्ट पाहिली. ते म्हणे तू अजून काय पाहिलं? एक व्यक्ती सुईच्या टोकातून हत्तीचं पिल्लू घालत होता आणि हत्तीचं पिल्लू घातलं, अख्खच्या अख्ख गेलं, पण शेपूट अडकलं. असं कसं काय झालं? भीमाला तर चक्करच यायला लागली. काय प्रश्न? कुंपण शेत खातंय, कळशीतले 8 अर्धी, आणि आता तर अख्खा हात शेपूट, हत्ती गेला शेपूट अडकलं. भीम म्हणे बसा. युधिष्ठिर महाराज आल्यावर विचारा. गरम होतं तो डोकं भीमाचं. चौथा श्लोक. युधिष्ठिर महाराज कुठे आहेत? चौथा व्यक्ती येतो. ते म्हणे पूजा अर्चना करतात, काय झालं? म्हणे वाटेत एक दगड पडला होता, आम्ही 25 लोकांनी हलवला, हालता हालत नव्हता. मग भीम म्हणे मी येतो, माझं काम आहे. नाही म्हणे, एक साधू आले, एक धागा बांधला, उचलला, गोल गोल फिरवला आणि बाजूला फेकून दिला. असं कसं काय झालं? 25 जण जो दगड हलवू शकले नाही, एका साधूच्या एका धाग्याने हल्ला. असं कसं काय झालं? काय उत्तर आहे त्याचं? भीम म्हणे बसा. युधिष्ठिर महाराज आल्यानंतर विचार. युधिष्ठिर महाराज आले आणि युधिष्ठिर महाराज आल्यानंतर हे 4 प्रश्नचं उत्तर 5व्या श्लोकामध्ये
दिलेला आहे. 5वा श्लोक युधिष्ठिर महाराजांची या 4 प्रश्नांची उत्तर आहेत. पहिला प्रश्न काय होता आठवतंय का? आहे ना? कुंपण शेत खाताय. युधिष्ठिर महाराज हसले, म्हणले ही कलियुगाची सुरुवात आहे. कलियुगामध्ये जे शासन करता असतील तेच शोषण करता होतील, नाही का? जे रक्षण करता असतील तेच भक्षण करता होतील. नीट लक्षात घ्या. मग ते कुठलंही डिपार्टमेंट असो, राजकारण असो, काँग्रेस असो, भाजप असो किंवा आणि कोणी असो, नीट लक्षात घ्या. प्रत्येक जण शोषणच केल्याशिवाय राहणार नाही. शिक्षक असो, डॉक्टर असो, पोलीस असो, वकील असो, शिक्षक असो, आहे की नाही? केवळ ज्यांच्यावर निर्भर आहे तेच शोषण करतायत समाजाचं, नाही का? हा पहिला कलियुगाचा अवगुण. दुसरा प्रश्न, एक कळशीतलं पाणी 8 मडक्यात, 8 मडक्यातलं पाणी कळशीत ओतलं, कळशी अर्धी. युधिष्ठिर महाराज हसायला लागले, म्हणे 8 एक माता पिता 8 मुलांना जन्म देतील. 8 मुलांना जन्म देतील, त्यांना वाढवतील, त्यांचं संगोपन करतील, त्यांचं शिक्षण, त्यांचं लग्न सगळं करतील. पण हे 8 एका आई बापाला नाही सांभाळणार. सगळे हसले मनापासून. एका आई बापाला नाही सांभाळणार. वृद्धाश्रमामध्ये नाहीतर कुठंतरी एक कुटी बांधून त्याच्यामध्ये राहायला लागेल. हा कलियुगातला दुसरा अवगुण. बर, आता तिसरा प्रश्न, सुईच्या डोकातून हत्ती गेला परंतु शेपूट राहिला. युधिष्ठिर महाराज हसायला लागले. ते म्हणले कलियुगामध्ये प्रत्येक जण इंद्रिय तृप्तीसाठी, या शरीराला आनंद देण्यासाठी भरपूर वेळ खर्च करेल, भरपूर पैसा खर्च करेल, परंतु मंदिरात जाण्यासाठी, सत्संगाला जाण्यासाठी वेळ नसेल आणि पैसाही नसेल, नाही का? शेपूट अडकून जाईल. आनंद घेण्यासाठी भरपूर काही, परंतु शेपूट अडकून जाईल भक्ती करायची असेल त्यावेळी. हे दुर्भाग्य आहे कलियुगाचं. हा तिसरा अवगुण. आणि चौथा, एका रस्त्यामध्ये दगड पडलेला होता. एक व्यक्ती, साधू, दगड बांधून, रस्सी थोडा धागा बांधून त्या दगडाला फेकून देतात. त्याच प्रकारे हे हृदय वेगवेगळ्या विकाराने भरलेलं आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, द्वेष, ईर्ष्या. आणि याच्यामध्ये कृष्ण प्रेमाचा रस्ता, भगवंतांना प्राप्त करण्याची संधी आहे. परंतु हा इतका मोठा दगड आहे अष्टविकारांचा, षडविकारांचा. त्याच्यातून जर दूर करायचं असेल तर साधूला शरण गेलं पाहिजे आणि साधूंनी दिलेल्या मंत्रांचा आपण जप केला पाहिजे. जर आपण या कलियुगामध्ये साधूने दिलेल्या, गुरुने दिलेल्या मंत्राचा जप केला, प्रामाणिक मंत्राचा जप केला, तर नक्कीच तो व्यक्ती हृदयातले अनर्थ दूर करून भगवंताची प्राप्ती त्याच्या हृदयामध्ये करू शकतो. हा कलियुगाचा प्रभाव आहे. नीट लक्षात घ्या, हे कलियुग आहे.
आणि अशा कलियुगामध्ये भगवंत कसे अवतीर्ण होणार? म्हणून जे भगवंत वेगवेगळ्या युगामध्ये भक्ताच्या रक्षणासाठी येत होते, साधूंच्या सेवेसाठी येत होते, धर्माची रक्षणा करण्यासाठी येत होते, तेच आपल्यासारख्या कलियुगातल्या बद्ध जीवांना मार्गदर्शन करण्यासाठी, या कलियुगातल्या मोहजालातून बाहेर काढण्यासाठी, मनुष्य जीवनाचं उद्दिष्ट ध्येय सार्थक करण्यासाठी तेच भगवंत या कलियुगामध्ये ग्रंथ रूपाने आलेले आहेत. आणि म्हणून तुकोबारायाने सांगितलं, गीता भागवत करीत श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. म्हणून हे भगवंत हे ग्रंथ रूपात भगवंत आहेत, नीट लक्षात घ्या. म्हणून भागवत म्हणजे दुसरं काही नाही आहे. हे ग्रंथ भागवत म्हणजेच भगवत भागवंत आहे, की भगवंतापासून पेक्षा हे भिन्न नाही, फक्त हे साहित्य रूपामध्ये आहे. आणि हेच भागवत जगद्गुरु शील प्रभुपाद वयाच्या 70 वर्षापर्यंत त्यांनी या गीता आणि भागवताचा भारतामध्ये प्रचार केला. परंतु दुर्भाग्यवश आम्हाला सगळं माहिती आहे, कोणी भारतात भक्त बनेना. जगद्गुरु शील प्रभुपाद बंगालचे वयाच्या 70व्या वर्षी वृंदावन मधून निघाले. खिशात फक्त 40 रुपये. अमेरिकेला गेले, कारण त्यावेळी अमेरिकेने जर केलं तर भारत सहजच करेल. प्रत्येक व्यक्ती भारतीय अमेरिकेची वस्तू वापरायचा, मग पेन असो, गाडी असो, घड्याळ असो. मग प्रभुपादांच्या गुरुने आज्ञा केली होती की जर तू इंग्रजी चांगलं बोलतो, आपल्या संस्कृतीचा गीता भागवताचा अमेरिकेतल्या लोकांना प्रचार कर. ते भक्त झाले तर भारतीय नक्कीच भक्ती करतील. म्हणून प्रभुपाद वयाच्या 70व्या वर्षी निघाले. खिशात फक्त 40 रुपये. तिकडे कोणी ओळखीचं नाही. 40 दिवसाचा बोटीतून प्रवास. 2 हार्ट अटॅक आले. तशा परिस्थितीत स्वामी प्रभुपाद तिथे गेले, तिथे राहिले, प्रचार केला गीता भागवताचा, याच ग्रंथांचा. आणि काय झालं? चमत्कार झाला. ते लोक, त्यांच्या बरोबरीला जर आपल्याला जायचं असेल तर भारताला 100 पटीने प्रगती करावी लागेल. त्यावेळी ते अमेरिकेची बरोबरी करू शकतात. त्या देशातले तरुण मांसाहार, नशा, जुगार, व्याभिचार सगळं करून भोगून नशेवाईक झाले होते, आत्महत्या करायला लागले होते. स्वामी प्रभुपाद त्यांच्यात गेले. त्यांना सांगितलं, कुठे चुकलात, काय राहिलंय, चर्चा करू त्याची आपण. त्यांना पटलं आम्ही कुठे चुकलो. त्यांनी याचा अभ्यास केला, परिवर्तन घडवून आणलं. आणि त्यावेळी शील प्रभुपादांनी या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ या संस्थेची मंदिरं उभारली, जी गीता आणि भागवताचा प्रचार करतील. त्यावेळी 108 मंदिर उभारली. आज 650 मंदिरं आणि जवळजवळ 7000 केंद्र या संस्थेची आहेत. गुरुकुल, कृषी क्षेत्र, हजारो तरुण ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थ आश्रम याचं पालन करून भगवत भक्तीचा प्रचार करत आहेत. कोणामुळे? जगद्गुरु शील प्रभुपादांमुळे. म्हणून त्यांचं धन्यवाद देणं अत्यंत गरजेचं आहे. त्यांचं धन्यवाद देऊन, भागवत हे साहित्यिक रूप आहे भगवंताचं, आणि हे भागवत नक्की आहे तरी काय याची चर्चा आपण करू. त्यानंतर चर्चा करू की भागवत श्रवणाचा लाभ काय. म्हणून गोकर्णाचं आख्यान आपण चर्चा करू. आत्मदेव आणि धुंदली तिचं जीवन चरित्र आपण चर्चा करू.
भागवत म्हणजे नक्की काय त्याची चर्चा करू आणि मग चर्चा करू की ऐकतोत आहोत 7 दिवस, पण कसं ऐकलं गेलं पाहिजे. भागवत कसं ऐकलं गेलं पाहिजे आणि किती ऐकलं गेलं पाहिजे आणि कधी ऐकलं गेलं पाहिजे, असा हा पहिला दिवस भागवत कथेचा सुरुवात राहील. नक्की भागवत म्हणजे काय, याला पंचम वेद म्हटलेला आहे. 4 वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. परंतु भागवताला 5वा वेद म्हटलेला आहे. वेदांत ज्याच्या अंती कृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत ते कळतं, त्याला वेद म्हणतात. त्याचा अंत कृष्ण, भागवताचा अंत आहे भगवान श्री कृष्ण, हे कळतं. ज्या प्रकारे गंगा, स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही भुवनांना गंगा पावन करते, त्याच प्रकारे हे जे भागवत आहे, जो कोणी वाचन करतो, जो कोणी ऐकतो, 3 गोष्टी शुद्ध होतात. 1, हरे कृष्ण, आपलं मन शुद्ध होतं. दुसरं, आपली इंद्रिय शुद्ध होतात, दूषित आहेत इंद्रियही. आणि तिसरं, आपला आत्मा शुद्ध होतो. नीट लक्षात घ्या, 3 गोष्टी शुद्ध होतात ज्यावेळी आपण श्रीमद भागवतमचं श्रवण करतो. श्रीमद भागवतम भा ग व आणि त. नक्की भागवत आहे तरी काय? भा या शब्दाचा अर्थ आहे शुद्ध भक्ती. भागवत आपल्याला काय प्रदान करतं? शुद्ध भक्ती. भक्ती तर आम्ही करत आहोत, नक्कीच करत आहोत. मग शुद्ध भक्ती हा काय प्रकार आहे? सवय पुंसा परो धर्मा यतो भक्तिरधोक्षजी अहेतुकी अप्रतिहता ययात्मा सुप्रसिद्धती. नीट लक्षात घ्या की परधर्म आहे मनुष्य जीवनाचा भक्ती. पण भक्ती कशी? अहेतुकी अप्रतिहता, ज्याच्यामध्ये कुठलाच स्वार्थ नाही, त्याला म्हटलेलं आहे भक्ती, शुद्ध भक्ती. मी प्रश्न विचारतो एक, थोडा आता तत्वज्ञान आहे, नीट लक्षात घ्या. कारण शुद्ध भक्ती ह्या भागवतातून जे मिळणार आहे ना, ते साधारण नाही. त्यासाठी आपली तयारी असली पाहिजे. मी तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारतो, किती लोकांना आनंद हवाय? हात वरती करा बरं. सगळ्यांना आनंद हवाय. नक्की आनंद हवाय का? याचा अर्थ असा की तुम्ही आनंदी नाही. बरोबर आहे की चूक आहे? काय बरोबर की चूक? का अजून काय उत्तर आहे? बोला बोला बोला. मी जर तुम्हाला प्रश्न विचारला, तुम्हाला आनंद हवा आहे का? तुम्ही उत्तर दिलं हवाय, याचा अर्थ तुम्ही आनंदी नाही. असं आहे का? असं आहे का? नाही. अजून थोडासा आनंद हवा आहे. आनंदी आहोत.
घरात कोणी जन्माला आलं किंवा विवाह संस्कार आले, लॉटरी लागली, पगार पाणी आला, नवीन घर घेतलं, गाडी आली, आनंदी आहोत नाही का? आनंदी होतो. मग अजून आनंद हवाय? हो, अजून आनंद हवाय. मग गणित चुकतंय कुठे? नीट लक्षात घ्या. आम्ही आनंदी आहोत, परंतु अजून काय हवाय आम्हाला? अजून आनंद हवाय. बरोबर ना? थोडस नीट लक्षात घ्या. याला हे चर्चा कळाली 2 मिनिटाची गीतेतली, तर त्याला गीता आणि भागवत कळालं. ज्याला ही चर्चा नाही कळाली त्याला संभ्रम आयुष्यभर राहील. मनुष्याला 2 शरीर आहेत आणि त्याचे 2 स्वभाव आहेत. 2 शरीर आणि त्याचे 2 स्वभाव. पहिलं शरीर हे पंचतत्वाने बनलेलं आहे. भूमी, आकाश, वायू, अग्नी आणि जल. हे पंचतत्वाने बनलेलं शरीर, याचा स्वभाव आहे आनंद न घेणे. नीट लक्षात घ्या बरं का. या पंचतत्वाने बनवलेल्या शरीराचा स्वभाव आहे आनंद न घेणे. मृत व्यक्तीला चांगल्या गाडीमध्ये झोपवलं, चांगलं खायला दिलं, चांगले दागिने घातले, चांगले कपडे घातले, आनंदी होईल का हो? मृतदेह आनंदी होणार नाही. का? कारण त्याचा स्वभावच नाही. म्हणून तुकोबारायाने सांगितलेलं आहे नाशवंत देह. या देहाला नाशवंत म्हटलेलं आहे. हा देह नाशवंत आहे, म्हणून नाशवंत देहाचा स्वभाव नाही आनंद घेणे. आम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत या देहाला आनंद देण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणून काय केलं नाही या देहाने? चांगलं खाल्लेलं आहे, चांगलं फिरलेलो आहोत, चांगला नट्टापट्टा केलेला आहे की नाही? नाही. इतकंच काय, या भौतिक जगामध्ये स्त्री आणि पुरुषाचं जे आकर्षण आहे, मैथुन जीवन, काममय जीवन, तेही भोगून झालं, तरी आता आनंद हवाय. कुठे आहे आनंद? या शरीराचा स्वभावच नाहीये आनंद घेणे. नाशवंत देह आहे म्हणून आम्ही आनंदी नाही. नीट लक्षात घ्या. कितीही फॅरेन लवली लावा, डिओडंट लावा, किती सोनं चढवा, कितीही स्वादिष्ट भोजन खा, नाही होणार आनंदी. कारण या शरीराचा स्वभावच नाही आनंद होणे. दुसरं शरीर तो आहे आत्मा, भगवंताचा अंश. तो आत्मा, त्याचा स्वभाव आहे आनंद घेणे. त्याचा स्वभाव आहे न मरणे. म्हणून आपल्याला कोणालाही मरावं वाटत नाही. का? कारण तो आत्म्याचा स्वभाव आहे. शरीर मरतं पण आत्मा मरत नाही. म्हणून नीट लक्षात घ्या सगळ्यांनी. 2 शरीर, या 2 शरीराचे 2 स्वभाव. आत्म्याचा स्वभाव आहे आनंद घेणे आणि त्या आत्म्याला भगवंताचं नाव दिलं गेलं पाहिजे आणि ती आहे शुद्ध भक्ती. आत्मा जो आहे हा भगवंताचा अंश आहे. जसं एक म्हातारी स्त्री बाजारात जाते, सोन्याचा पिंजरा आणते, त्याच्यामध्ये एक पोपट आणते आणि घरामध्ये ठेवते. रोज सकाळी उठते, पिंजरा साफ करते,
1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 4 दिवस झाले. 4 दिवस झाल्यानंतर काय होतं, तो पोपट मरतो. रोज पिंजरा साफ करत होती, मेला कसा काय पोपट, खायला द्यायला विसरली. त्याच प्रकारे रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही पिंजरा साफ करत आहोत, पोपटाला आत्म्याला खायला द्यायला विसरतोय. ते खाद्य काय आहे, शुद्ध भक्ती, भगवंताचं शुद्ध नाव, भगवंताची शुद्ध भक्ती. म्हणून भागवत काय प्रदान करतं, शुद्ध भक्ती प्रदान करतं आपल्याला. दुसरं तिसरं काही नाही आहे. आपली या शरीरावरची भक्ती असते म्हणून सोमवार आला की एक मंदिर, मंगळवार आला की एक बाबा, बुधवार आला की एक देवी, गुरुवार आला की आणि काय, शुक्रवार आला की जय माता, शनिवार आला की जय बजरंग बली, आणि रविवार आला की तोड दे नली. नाही का? का? कारण शुद्ध भक्ती हे प्रयोजनच नाही. भगवतमचं अध्ययन केल्यानंतर आपण शुद्ध भक्ती प्राप्त होते आपल्याला. हे आहे भागवतम. अहेतुकी अप्रत्यता, भगवंता मला तुझी फक्त निर्विघ्न आणि निर्विकार भक्ती करायची आहे. ठेविली अनंतात तैसेची राहावे, चित्त असू द्यावे समाधानी, ही भावना श्रीमद भागवतम मध्ये निर्माण होते. हे आहे श्रीमद भागवतम. म्हणून तुकोबारायांनी सांगितलेलं आहे, तुझं आहे तुझ पाशी परी जागा चुकलाशी. तुझा आनंद तुझ्या जवळच आहे रे, म्हणून इतरत्र नाही. म्हणून जो कोणी या भागवतमचं अध्ययन करतो त्याला शुद्ध भक्ती प्राप्त होते. म्हणून म्हणजे शुद्ध भक्ती, बाकी काही नाही आहे. हे केलं तर हे मिळेल, ते केलं तर ते मिळेल, तसं गणित भागवतम मध्ये नाहीये. गोपींची शुद्ध भक्ती भागवतम मध्ये आहे. कुंती महाराणीच्या प्रार्थना भागवतम मध्ये आहेत. अहो इतके बाण लागले, सुईचं टोकही दोन्ही बाणाच्या मधून जाईना. भीष्म पितामहा तेही भगवंताच्या दर्शनाला लालायत आहेत. भगवंता ये रे, चाललो आता, दर्शन दे. तू जोपर्यंत येत नाही तोपर्यंत प्राण इच्छा मृत्यूचं वरदान आहे. भगवंताच्या दर्शनासाठी डोळे लालायत आहेत. भीष्म पितामहांचं जीवन आहे. रांतीदेव महाराज, गजेंद्र मोक्ष, माता देवती, ध्रुव महाराज, प्रल्हाद महाराज, शुद्ध भक्तीच्या कितीतरी परंपरा श्रीमद भागवतम मध्ये आहे. गोपींची परंपरा, आहा काय गोपींचं प्रेम आहे. शुद्ध भक्ती काही येणार नाहीये, येणार तर भक्ती. म्हणून ती शुद्ध भक्ती, म्हणजे शुद्ध भक्ती भागवतम मध्ये आहे. म्हणजे ज्ञान आहे. भागवतम मध्ये काय दिलेलं आहे, ज्ञान दिलेलं आहे. मी कोण, कधी विचार केलाय मी कोण? लहानपणी मला नेहमी एक प्रश्न पडायचा. 8-9-10 वर्षाचा असेल. मेल्यानंतर आई कुठे जाईल, माझे दादा कुठे जातील, माझा भाऊ कुठे जाईल. मी असं बोलतोय, मेल्यानंतर होतं काय माणसाचं, हा प्रश्न होता मला. त्याचं उत्तर इथं मिळालं. कधी पडलाय का प्रश्न, मी कोण, मेल्यानंतर मी कुठे जाणार, मी कुठून आलो, कधी प्रश्न पडला? एकच माती, याच मातीमध्ये एक बी लावलं, कलिंगडाचं लावलं, द्राक्षाचं लावलं, पेरूचं लावलं, लिंबूचं लावलं, एकच पाणी, परंतु वेगवेगळी फळं वेगळी, रूपं वेगळी, वेगवेगळ्या फळांची टेस्ट वेगळी. कोण करवत आहे, नाही का? गाय
समोरून गवत खाते, मागून दूध देते. कोणी बनवला असा सुंदर प्राणी? रोज सूर्य उगवतो, रात्री मावळतो. कोण आहे त्याचा निर्माता? कधी विचार केला? हे ज्ञान भागवतम मध्ये दिलेलं आहे. समवन इज कंट्रोलर, कोणतरी नियंत्रक आहे, नाही का? जेवण खातो, झोपतो, अरे पचवतय कोण? ती शक्ती कोणी दिली? ते ज्ञान. भगवंत कोण आहेत? भगवंत आहेत की नाही? आहेत की नाही? पण भगवंत हे ज्ञान भागवतम मध्ये दिलंय. नीट लक्षात घ्या. आमचा जन्म एका परिवारामध्ये झाला. कुठून आलं हे परिवार? कुठे होते 100 वर्षापूर्वी? गोडेगाव चौकीतच होते का? आणि अजून 100 वर्षानंतर असू का आपण इथं? हात वरती करा बरं. किती जण असणार आहे? कोणीच नसणार. कुठे जाणार आपण? हे ज्ञान, मी शरीर नाही, आत्मा आहे. कोणीतरी भगवंत आहे, कोणीतरी कंट्रोलर आहे. काळ आणि कर्माच्या गतीने आम्ही एकत्र आलेलो आहोत. थोड्या वेळानंतर ज्या प्रकारे भागवतम सांगतं, एखाद्या वाटेवरती पानपोई असते, एका वडाच्या झाडाखाली काही पाण्याची मडकी ठेवलेली असतात. काही वाटसरू येतात, बसतात, पाणी पितात, चर्चा करतात. काय कुठल्या गावचे? असं का? बरं ठीक आहे, आमची सून तुमच्या गावी दिलेली आहे. अच्छा, त्याची नणंद, त्याची भाऊजाई आमच्याकडे आहे. हो हो हो, बरं बरं. अर्धा तास चर्चा होते, वाटेवरचे निघून जातात परत कधी न मिळण्यासाठी. तसं हे परिवार आहे की हो? हे कधी कळणार? ज्ञान, हे ज्ञान दिलेलं आहे श्रीमद भागवतम मध्ये. म्हणून पहिलं शुद्ध भक्ती, दुसरं ग म्हणजे ज्ञान, व व्यवहारिक उदाहरण. केवळ बोलीचा भात, बोलीची कडी नाही. वाचन करा. कुंती महाराणीचं जीवन चरित्र आहे, परीक्षित महाराजांचं जीवन चरित्र आहे, शुकदेव गोस्वामी, नारद मुनी, सनातन सूत गोस्वामी, त्याचबरोबर शौनकादी ऋषी, रांतीदेव महाराज, कपिल मुनी, माता देवहूती. सुंदर सुंदर उदाहरण आहेत. भक्ती कशी केली पाहिजे, व्यवहारिक उदाहरणं आहेत की भक्ती करत असताना आपल्या जीवनामध्ये परीक्षा होणार. शुद्ध भक्ती करत असताना. म्हणून तुकोबारायाने सांगितलं, भक्ती म्हणजे धारेवरची कसरत. समस्या येणार. परीक्षा आहे ना, शाळेतल्या मुलाची होते, टंगळटवाळा करणाऱ्या मुलांची नाही. जो विद्यार्थी वर्गातच बसला नाही त्याची परीक्षा होईल का? पण जो विद्यार्थी वर्गात बसला त्याची परीक्षा होते का? कारण त्याचं आत्मबल वाढतं आणि तो वरच्या वर्गात जातो. तसं जो भक्ती करतो त्याची परीक्षा होते, त्याची आत्मसाक्षात्कार वाढतो आणि तो आध्यात्मिक जीवनामध्ये भगवंताच्या धामाकडे निघून जातो. म्हणून परीक्षा होते. भक्ती म्हणजे परीक्षा होणार. पारिवारिक संघर्ष तुकोबारायांना झाला, आर्थिक संघर्ष, सामाजिक संघर्ष, पारिवारिक संघर्ष, शारीरिक संघर्ष करावा लागणार. भक्ती म्हणजे संघर्ष. मग या संघर्षामध्ये आपला उत्साह टिकून ठेवण्यासाठी, या संघर्षणामध्ये आपली प्रामाणिकता टिकून ठेवण्यासाठी, या संघर्षामध्ये आपली चेतना शुद्ध ठेवण्यासाठी आपल्याला भागवतम मध्ये उदाहरण सापडतील. कलियुगात इकडं तिकडं नाही बरं का, नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, बोले तैसा चाले
त्याची वंदावी पावले फार कठीण मिळतील. म्हणून भागवतम मध्ये अशी उदाहरणं आहेत. म्हणून व्यवहारिक उदाहरणं दिलेली आहेत. आपल्या भक्तिमय जीवनामध्ये एखादं संकट आलं तर त्यातून कसं बाहेर जावं हे भागवतम मध्ये दिलेलं आहे. आणि तो म्हणजे तत्वज्ञान. भगवंत निराकार आहेत की साकार आहेत? नाही, अनेक कथाकार आहेत. अजून विठ्ठलालाच निराकार मानता हो नाही. इथंच गोंधळ आहे, वाद आहेत भरपूर. तत्वज्ञान दिलेलं आहे की भगवंत आहेत का, भगवंताचं रूप कसं आहे. नाही, द्वैतवाद, अद्वैतवाद, मायावाद, निर्विशेषवाद, ब्रह्मज्योती. आता त्याला अध्यात्माचा थोडा अभ्यास भरपूर लागतो. ह्याच्यामध्ये दिलेला आहे नक्की भगवंत साकार आहेत. अद्वैतम अच्युतम अनादिम अनंत रूपम आद्य पुराण पुरुषम नवयवनम च. भगवंताचं रूप अत्यंत सुंदर आहे. वेदेषु दुर्लभम दुर्लभ आत्मभक्त्या. भगवंत केवळ भक्तीने प्राप्त होतात. तर म्हणून म्हणजे तत्वज्ञान दिलेलं आहे, कुठेही भरकटणार नाही माणूस. म्हणून भागवतम हे शब्द आहेत. म्हणून या भागवतामध्ये आपल्याला काय मिळणार आहे? पहिलं शुद्ध भक्ती, ज्ञान मिळेल. त्यानंतर व्यावहारिक उदाहरणं मिळतील जे आपल्या जीवनामध्ये आनंद देणारे असतील. काही नाही ना, झाडाखाली बसा, भागवतम उघडा आणि वाचा. जो श्लोक येईल तिथून सुरुवात करा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर या ग्रंथामध्ये असेल. हो, आणि वत्त भागवत त म्हणजे तत्वज्ञान आहे. भगवंत निराकार नाही, भगवंत प्रकाश नाही, भगवंत एक साकार सच्चिदानंद स्वरूप. सत म्हणजे शाश्वत, चित म्हणजे ज्ञानाने भरलेले, आणि आनंद म्हणजे त्यांचं रूप आनंद देणार आहे. असे भगवंत म्हणजेच भागवतम आहे. म्हणून त्या भागवतमचं आपण अध्ययन केलं पाहिजे. त्या भागवतमचं आपण श्रवण केलं पाहिजे. श्रवण केलेलं आहे गोकर्णाद्वारे. सुंदर गोकर्णाची कथा आहे. एक आत्मदेव नावाचे ब्राह्मण होते. आत्मदेव नावाचे ब्राह्मण तंगभ्रंदा नदीच्या काठावरती पूजा अर्चना करायचे. त्यांची पत्नी, तिचं नाव होतं धुंदली. आत्मदेव ब्राह्मणाची पत्नी, तिचं नाव होतं धुंदली. ही धुंदली जी होती भक्तीमध्ये इतकी प्रगत नव्हती. आत्मदेव ब्राह्मण भगवंताची भक्ती करायची. ब्राह्मण त्याला म्हणावं, जो आपल्याकडे येईल ते 8च दिवस टिकेल इतके दिवस ठेवता, बाकी सगळं स्वाहा वाटून टाकता, प्रसाद म्हणून ठेवत नाही काही. 8 दिवस राहील. ब्राह्मणाचे गुण भगवद्गीतेमध्ये दिलेले आहेत. दया, क्षमा, शांती, करुणा, सरळता, प्रामाणिकता, नाही, तपस्या, दान, यज्ञ, हे ब्राह्मणाचे गुण आहेत. हे सर्व गुण आत्मदेव ब्राह्मणामध्ये होते. करुणा होती, दया होती, आणि त्यांची पत्नी धुंदली तितकीशी प्रगत नव्हती. मूलबाळ नव्हतं या आत्मदेव ब्राह्मणाला. तुंगभद्रा नदीमध्ये रोज प्रार्थना करे. एक दिवशी लोकवादाला कटळून विचार आला, आत्महत्या करून टाकावी. पण आत्महत्येच्या विचाराने तुंगभद्राच्या नदीच्या काठीवर उपस्थित असताना आत्महत्या करू नका. जो कोणी आत्महत्या करेल, शास्त्रामध्ये वर्णन आहे, उरलेलं आयुष्य, समजा एखाद्याचं 50 वर्ष आयुष्य आहे, 25व्या वर्षी त्याने आत्महत्या केली, उरलं किती? 25 वर्ष गुणिले 10,000 वर्ष. त्याला भूत किंवा पिशाच योनी मिळते. त्या योनीत त्याला भटकावं लागतं. नाही, म्हणून आत्महत्या करू नका. परंतु लोक अपवाद
हा जो ब्राह्मण आहे आत्मदेवतेची इच्छा झाली, भगवंताला दया आली. भगवंत एका ब्राह्मणाच्या रूपामध्ये आले, आत्मदेवाला सांगू लागले, आत्मदेव कशाला आत्महत्या करतोयस, नको करू, काही जन्म तुला नरक यातना भोगाव्या लागतील, पिशाच शरीरामध्ये राहावं लागेल. आत्मदेव ब्राह्मणाने विचार केला, मी तर सांगितलं नाही कोणाला मला आत्महत्या करायची, यांना कसं माहिती पडलं? म्हणजे हे कोणी साधारण नाही, हे न जाणकार आहेत. चरणावर पडले, महाराज काही करा, एक बाळ पुत्र द्या. म्हणजे ठीक आहे. झोळीमधून एक फळ काढलं आणि आत्मदेव ब्राह्मणाच्या हातात दिलं. म्हणे हे फळ पत्नीला दे आणि ती पत्नी नक्कीच गर्भवती होईल, तिला बाळ होईल. आत्मदेव ब्राह्मण आनंदाने घरी गेले. धुंदलीला ते फळ दिलं आणि सांगितलं प्रसाद आहे, खा. धुंदलीचं बरंच वय झालं होतं, ती विचार करू लागली, आता हे कुठून नवीन आणखी कंटाळा आला याचा, आणि म्हणून ते फळ गाईच्या पुढ्यात टाकून दिलं. पण आता नवऱ्याला काय सांगायचं? गाईने फळ खाल्लं, मग काय करावं काय करावं? त्याचीच बहीण ती जरा त्यावेळी गर्भवती होती. तिला सांगितलं, बाई तुझं मूल मला दे, मी तुझ्या बदल्यात तुला थोडंफार धन काही मिळेल ते देईन. ते म्हणे ठीक आहे, काही चिंता नाही. वेळ निघून गेली. धुंदलीच्या बहिणीला मुलगा झाला, त्याचं नाव ठेवलं धुंदुकारी. आणि आत्मदेव ब्राह्मण आनंदी, मुलगा झाला, धुंदुकारी नाव ठेवलं. काही दिवस होता ना होता गाईलाही मुलगा झाला. वासरू नाही झालं बरं का, तिला मुलगा झाला, मनुष्य झाला. आत्मदेव ब्राह्मण खुश झाले. म्हणे अरे नव्हतं तर एकही नव्हतं, आता गाईलाही व्हायला लागली. साधू संतांचे आशीर्वाद चर्चा करू भविष्यात कथेच्या दिवशी. साधू संतांच्या आशीर्वादाने सर्व काही शक्य आहे. बाळ झालं, त्या बाळाचे कान गायीप्रमाणे होते, त्याचं नाव ठेवलं गोकर्ण. आणि मग दोघांनाही काशीला पाठवलं. विख्यात आश्रमामध्ये दोघेही राहू लागले. पण धुंदुकारीला काही जमलं नाही, मुळात काही संस्कारच नव्हते. धुंदुकारी परत आला आणि ताण देऊ लागला, मुलांना मारू लागला, धन लुटू लागला, भांडणं करू लागला, चोरी करू लागला. आणि अशातच वडिलांनी लग्न करून दिलं तर अजून त्याचा ताण सुरू झाला. या घाताने आत्मदेव ब्राह्मण गेले. इकडं या धुंदुकारीने काय केलं, एक वेश्यांना घरी आणलं, त्यांच्याबरोबर राहू लागला. मग त्या वेश्यांचा सांभाळ करायचा तर धन चोरी करावं लागायचं. एकदा राजाचं धन चोरी केलं, भरपूर धन चोरी करून घरी आणलं. या 4-5 जणींना कळालं राजाचं भरपूर धन चोरलेलं आहे. धुंदुकारीने सांगितलं आपलं आता आयुष्य सफल होऊन जाईल, काही चिंता करू नका. धुंदुकारी नशेच्या आहारीमध्ये झोपला. या 5 जणींनी प्लॅन केला, काय करावं, याला मारून टाकू. 5 जणांनी त्याला मारून टाकलं, खड्डा बनवला आणि पुरून टाकलं. धन आपापलं लुटून सगळ्या गायब. उद्या राजाला कळालं तर आपलंही मृत्यूदंड देतील. 5 निघून गेल्या. धुंदुकारी आता पिशाच बनला. बऱ्याच वर्षानंतर गोकर्ण आला. घरी आपल्या राहत्या आई गेले, वडील गेले, भावाचाही पत्ता नाहीये. समोरच्या वृक्षाखाली जाऊन बसला, ध्यान करू लागला. लक्षात आलं वटवृक्षावरती त्याचं भावाचं पिसाच देहरूपी आहे. धुंदुकारी आक्रोश करू लागला, हे गोकर्ण,
मला या शरीरातून सोडव. गोकर्णांनी विचार केला याच्यावर उपाय काय, आणि म्हणून गोकर्ण सूर्यदेवाकडे गेले. सूर्यदेवाला विचारलं की जर एखाद्या व्यक्तीला या पिशाच योनीतून बाहेर पडायचं असेल तर उपाय काय. त्यांनी सांगितलं 7 दिवस भागवत कथा श्रवणम. एक बांबू घेतला, 7 गाठी बांधल्या आणि कथा सुरू झाली. गोकर्णाची कथा. पहिल्या दिवशी भागवतम, पहिली गाठ फुटली. दुसऱ्या दिवशी भागवतम, दुसरी गाठ फुटली. 7 दिवस भागवतम, 7 गाठी सुटल्या. आणि 7व्या दिवशी एक दिव्य विमान त्या ठिकाणी आलं. त्यामध्ये धुंदुककारीला दिव्य शरीर प्राप्त झालं आणि धुंदुककारी सर्व गावाच्या समोर विमानात बसून भगवंताच्या धामाला निघून गेलेला आहे. बोलो ग्रंथराज श्रीमद भागवतम की. ही आहे श्रीमद भागवतमच्या 7 दिवसाच्या श्रवणाचा लाभ. भगवत धाम प्राप्त होतं. मग बाकीच्यांनी प्रश्न केला आम्हाला का नाही मिळालं. उत्कंठा नव्हती, तीव्रता नव्हती. पुन्हा गोकर्णाने कथा केली, सर्वांनी ऐकली. आणि मग वर्णन आहे पुराणांमध्ये की सगळ्यांना विमान आलं आणि सगळे निघून गेले. वास्तविकता हे आहे श्रवणाचा लाभ. जो कोणी श्रीमद भागवतमच्या श्रवणाचा लाभ घेतो त्याचाच नाही बर का, त्याच्या पितरांचा, जे पितृलोक मध्ये आहेत, वेटिंग रूम मध्ये, ज्यांना अजून शरीर मिळालेलं नाही, नरकामध्ये जाण्यासाठी आणि स्वर्गामध्ये जाण्यासाठी शरीर मिळण्याची अजून त्यांची तेवढी क्षमता झालेली नाहीये. ते पितृलोकामध्ये पडून आहेत आपले पूर्वज. त्या पूर्वजांचा उद्धार होतो ज्यावेळी एखादा उत्कंठेने भागवतम ऐकतो. भागवतम ऐकायचं असेल तर श्रवणम 5 पद्धतीने झाला पाहिजे. पहिलं, नाही तर काय भागवतम ऐकतो. जसं 2 कथा आहेत. एकदा एका राजाकडे एक मूर्तिकार येतो आणि मूर्तिकार आल्यानंतर तो जो राजा आहे त्याच्या समोर तो 3 मूर्त्या ठेवतो हुबेहूब. लावला बरोबर आहे, संगीत लाव चांगलं, थँक्यू. हळूहळू, आधी बरोबर आवाज होता, थोडं कमी. तर फार सुंदर 3 राजा जो आहे तो 3 मूर्त्या ठेवतो. पहिली मूर्ती राजा एकीलाही ओळखत नाही. मूर्तिकार म्हणतो हिची किंमत 1000, हिची 10,000, हिची 1,00,000. जर फरक ओळखला तर 3 मूर्त्या फुकट. राजा बघतो, मंत्री बघतात, एकदम हुबेहूब. राजा म्हणे ही घे किंमत. एक मंत्री थांबवतो, म्हणे थांबा, थोडा फरक आहे, काहीतरी फरक आहे. गवताच्या 3 काड्या घेतो, पहिल्या मूर्तीच्या कानात टाकतो. इकडून ते गवत जातं, इकडून बाहेर येतं. कथा इकडून ऐकायची, इकडून सोडायची. ही तिसरी मूर्ती. दुसरी मूर्ती कानात टाकलं, तोंडातून बाहेर आलं. हे दुसरे का श्रवण करता असता. कथा कशी होती? चांगली होती. कथा कशी होती, पण नक्की काय सांगितलं प्रवचनात नाही असं कधी समजलं नाही, पण लय भारी सांगितलं. नाही पण कथेतला एखादा विषय काय कळाला का तुम्हाला? अहो सगळं नवीनच होतं. नाही लय भारी झाली पण कथा.
केवळ बडबड. तिसरा जो असतो, तिसरी मूर्ती कानात टाकली, आतमध्ये गेली, आपल्या जीवनात परिवर्तन होतं. तशी मूर्ती आपल्याला बनायचंय. नाही तर काय होतं, 5 प्रकारचे श्रवण करता. आपलं श्रवण कसं असलं पाहिजे नीट लक्षात घ्या. नाही तर काय होतं, जसं मी एक प्रवचनामध्ये एक नेहमी म्हातारीची गोष्ट सांगतो. एक 7 दिवसाचा भागवत कथा सुरू होती आणि भागवत कथेमध्ये जो भागवत कथाकार होता त्यानं दाढी होती, लांब दाढी, आणि लांब दाढी होती. तर जसे भागवत कथाकार प्रवचनाला बसायचे, लांब एक वयस्कर आजी बसलेली असायची. भागवतकार प्रवचन द्यायला सुरुवात केले की ती ढसाढसा रडायची, ढसाढसा रडायला सुरुवात करायची. भागवतकाराला कळेना का रडते ही. पहिल्या दिवशी प्रवचन दिलं, अरे आजी रडायला लागली, वा. दुसऱ्या दिवशी भागवताचा कथाकाराचा उत्साह वाढला. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 7 दिवस आजी रडत होती. 7व्या दिवशी प्रवचन दिल्यानंतर भागवत कथाकाराने जाऊन विचारलं, आजी 7 दिवस मी प्रवचन दिलं, कुठला विषय आवडला? तुम्ही इतक्या ढसाढसा रडत होते, माझ्या प्रवचनातला कुठला मुद्दा आवडला? ते म्हणे, मी त्यासाठी नव्हते रडत. ते म्हणे, तुम्ही माझं प्रवचन आवडलं म्हणून नव्हते रडत का? ते म्हणे, नाही त्यासाठी नव्हते रडत. तुम्ही रडत का होते? म्हणे, तुम्ही 7 दिवस रडत का होते? ते म्हणे, अच्छा तसं विचार ना. ते म्हणे, अरे बाबा असं आहे, माझ्याकडे एक बोकड होतं म्हणे, त्याची लांब लांब दाढी होती तुझ्यासारखी म्हणे, महिन्यापूर्वी मेलं म्हणे, महिन्यापूर्वी मेलं. जसा तू व्यासासनावर बसला की तुझी लांब लांब दाढी बघून मला बोकडाची आठवण यायची आणि म्हणून मी रडायची. अशी कथा श्रवण काही लाभायची नाही. 5 प्रकारचं श्रवण पाहिजे. 5वा नीट लक्षात घ्या, सगळ्यात पहिलं श्रवणाची इच्छा असली पाहिजे. हे भागवत करण्याची, श्रवण करण्याची 7 दिवस प्रामाणिक इच्छा पाहिजे, बाकी काही नको. बरी इच्छा आहे त्याने भागेल का? नाही. दुसरं, क्षमता असली पाहिजे. आज थोडं लवकर विराम देतोय, नाही उद्या खरं सुरुवात होईल. 6 दिवसात कसर काढेल आजच्या दिवसाची. नंतर आमची टीम येईल, मुलांच्या परीक्षा सुरू आहेत, शेवटचे 4 दिवस अजून उत्साहामध्ये जातील. तर दुसरं, क्षमता असली पाहिजे. किती वाजलेत? 9:15 वाजू राहिले. ठीक आहे, उद्यापासून थोडा उशीर होईल. आधीच सांगून ठेवतो, क्षमता असली पाहिजे ऐकण्याची. दुसरं, तिसरं, चला मला अशी इच्छा पण आहे, क्षमता पण आहे, समजलं पाहिजे. जे काय मी बोलतोय, जे काय मी विचारतोय ते कळालं पाहिजे. हे नीट लक्षात घ्या. त्याच्यावर काही प्रश्न असतील ते विचारले पाहिजेत, कारण हे कधी तुम्ही कुठे ऐकलं नसेल ना कुठे ऐकणार. अजून भागवतामध्ये प्रवेशच केला नाही. तर तिसरा, समजलं पाहिजे मी काय बोलतोय. नाही समजलं असं काही नेहमीच बोललं पाहिजे. एखादा प्रश्न असेल, हात वरती करून विचारू शकता की महाराज या प्रश्नाचं उत्तर काय. हा पण काही विचारू नका बरं का. हा एक जण प्रवचन झालं आणि माझ्या जवळ येऊन उभा राहिला असा गंभीर.
मला वाटलं याला भारी प्रश्न असेल. बाकीच्यांची उत्तरं पटापट दिली. त्याला विचारलं. ते म्हणे महाराज मला एक प्रश्न आहे. म्हणलं मला कळालं तुझ्या चेहऱ्याकडे बघून काहीतरी प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? म्हणे हे 2 सरळ पट्ट्या कशाला होता म्हणे. हात तिला कसा लावला म्हणे. म्हणलं पण पट्टी घेतली मारली. काही प्रश्न विचारताय. एका प्रवचनात एकाने विचारलं महाराज माझा प्रश्न आहे. ते म्हणे शिवजी आणि गणपतीचं युद्ध झालं होतं का? म्हणलं हो झालं होतं. मग शिवजीने गणेशाचं पहिलं डोकं उडवलं होतं का? ते म्हणे हो उडवलं होतं. मग ते कुठं पडलं? काय प्रश्न विचारला? कुठं पडलं? आता बरोबर प्रश्न आहे, पण याचा काही उपयोग आहे का? ते सांगितलं की खाली ऋषीमुनी यज्ञ करत होते. युद्ध कैलासात झालं. युद्ध करत असताना खाली यज्ञ चालला होता. त्या यज्ञकुंडात गणपतीचं पहिलं डोकं पडलं, म्हणून त्यांना हत्तीचं डोकं लावलेलं आहे. नीट लक्षात घ्या, माहिती असावा आम्हाला. तर असे प्रश्न नाही, प्रश्न विचारावेत. या संबंधात तिसरं समजलं पाहिजे. चौथं अत्यंत महत्वाचं, ते आपल्या जीवनात उतरवता आलं पाहिजे. जे काही आपण चर्चा करणार आहोत हळूहळू हळू ती आपल्या जीवनात उतरवता आली पाहिजे. पूर्ण नाही, थोडी थोडी. काही नियमाची चर्चा होईल, नामाची चर्चा होईल, भक्तीची चर्चा होईल. थोडी थोडी आपल्या जीवनात उतरवता आली पाहिजे. का, कधी, कशी, ते आपल्यावर निर्भर राहील. आणि 5वं अंतिमता, जे आपल्याला कळालेलं आहे ते आता दुसऱ्याला सांगायचं आहे. याला म्हणतात खरं श्रवण. हे श्रवण जर आपण केलं तर नक्कीच भागवतम 7 दिवस यशस्वी होईल. पहिला दिवस आज आपण चर्चा केली की प्रत्येक युगामध्ये भगवंत अवतीर्ण होतात. सत, त्रेता, द्वापर आणि कलियुग साधूंच्या रक्षणा करण्याकरिता, धर्माची रक्षणा करण्याकरिता आणि दुष्टांचा नाश करण्याकरिता. या कलियुगामध्ये लोकांकडे वेळ कमी, आयुष्य कमी, बुद्धी कमी, कम नशिबी. आपण महाभारतातली कथा पाहिली. भोग ऐश्वर प्रसक्तानाम, इंद्रिय तृप्ती करण्यासाठी भरपूर धन आणि वेळ खर्च करतील, पण मंदिरात जाण्यासाठी धन आणि वेळ आपल्याकडे नसेल. अशा या कलियुगामधले लोक भक्ती कशी करणार? आणि म्हणून भगवंत साहित्यिक रूपाने या कलियुगामध्ये प्रकट झालेले आहेत, ग्रंथ रूपाने प्रकट झालेले आहेत. आणि म्हणून तुकोबारायाने सांगितलं, गीता भागवत करती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. या भागवताचा अध्ययन केल्यानंतर पितरांचा उद्धार होईल. गंगा तिन्ही लोकांना शुद्ध करते. हे भागवतम अध्ययन केल्यानंतर आपलं मन शुद्ध होईल, जे सर्वात कलुषित आहे. आपली इंद्रिय शुद्ध होतील आणि आपला आत्मा शुद्ध होईल. भा या शब्दाचा अर्थ आहे शुद्ध भक्ती, निर्मळ, जी खरी आनंद देणारी आहे. भा ग दिव्य ज्ञान प्राप्त होईल. व्यावहारिक उदाहरणं आहेत. भक्ती करताना संकट येतील, परंतु याच्यातून पर्याय मिळेल. आणि त म्हणजे तत्वज्ञान, भगवंत साकार आहेत की निराकार, हे भागवतात कळेल. आणि भागवतम श्रवण केल्यानंतर आपल्याला मृत्यूच्या वेळी भगवंताचं नक्कीच स्मरण होईल आणि आपल्याला भगवंताच्या धामामध्ये प्रवेश मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण त्यासाठी श्रवणम कसं असलं पाहिजे? पहिलं नीट लक्षात घ्या, आपण ऐकलं पाहिजे, ऐकण्याची इच्छा असली पाहिजे. दुसरं क्षमता असली पाहिजे. तिसरं ते समजलं पाहिजे. चौथं ते जीवनात उतरवण्याची तयारी असली पाहिजे.
आणि 5वं ते लोकांना सांगण्याची तयारी असली पाहिजे. या प्रस्तावनेने उद्या आपण श्रीमद भागवतामध्ये नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋषीमुनी एकत्र झालेले आहेत आणि त्यांनी कलियुगाच्या प्रारंभी पाहिलं की इतकं भयानक कलियुग येणार आहे. 100 वर्ष पाऊस नसेल, 100 वर्ष ऊनच ऊन असेल, 100 वर्ष पाऊसच पाऊस असेल. नीट लक्षात घ्या. उंची 3 फूट 3.5 फूट होऊन जाईल. वय 20-22 वर्ष होऊन जाईल. स्त्री पुरुष संग करतील कशासाठी? जे आपत्य होईल त्याला खाण्यासाठी. अशा भयान कलियुगामध्ये काय उपाय राहणार आहे भगवंतांना प्राप्त करण्याचा? म्हणून नैमिषारण्यातले ऋषी एकत्र झाले, चर्चा सुरू झाली, यज्ञ सुरू झाले, सूत गोस्वामींचं आगमन झालं. 6 प्रश्न विचारले. हे 6 प्रश्न म्हणजे भागवतम आहे. ते 6 प्रश्न कोणते? आणि मग व्यासदेव नारद मुनींची चर्चा आणि अशा प्रकारे परीक्षित महाराजांचं जीवनचरित्र आणि त्यांनी 2 विचारलेले प्रमुखता प्रश्न ही मनुष्य जीवनाची खरी कसोटी आहे. हे 2 प्रश्न ही मनुष्य जीवनाचं परम कर्तव्य आहे. हे 2 प्रश्न अशा प्रकारे उद्या आपण श्रीमद भागवतमच्या पहिल्या स्कंदामध्ये चर्चा करूया. फार फार धन्यवाद. बोलो ग्रंथराज श्रीमद भागवतम की. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की. निताय गौर प्रेमानंदे. हरि हरे कृष्ण. आरतीचे ताटं जैनने आणले असतील त्यांनी समोर पुढे या. असं का कंडक्टर भाऊ, हरिभक्तीपरायण कंडक्टर दादा या जोडींनी आरतीसाठी पुढे या. पुढे या. आजच्या या श्रीमद भागवत कथेच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या कोणी उठून बाकीच्याने उठू नका, बाकीच्याने बसा. तर श्रीमान जानकीनाथ प्रभू यांच्या मुखातून रसाळवाणीतून आज आपण पहिल्या दिवसाचं श्रीमद भागवत कथा श्रवण केलेली आहेत. आता आरती होईल. आरती झाल्यानंतर सर्वांसाठी संत भोजन आणि महाप्रसाद आहे. कोणीही उठू नये आरती झाल्याशिवाय. ज्यांच्याकडं आरतीचे ताट आहे त्यांनी पुढे या आणि ज्यांच्याकडं नाही आहे त्यांनी जागेवर उभं राहा. उद्यापासून आरतीचे ताट सर्वांनी आणले तरी चालेल, म्हणजे आरतीचा आनंद आपल्याला पण येईल. हरिपाठाला येतानाच घेऊन यायचे. चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा
हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम हरे हरे जय राधा गोपीनाथ राधा जय राधा गोपीनाथ राधा गोपीनाथ राधे जय कृष्ण बलराम जय कृष्ण बलराम जय कृष्ण बलराम जय कृष्ण बलराम जय प्रभुपाद जय प्रभुपाद
श्रीमद् भागवतम की कलियुगपति पावन हरिनाम संकीर्तन यज्ञ की अनंत कोटि वैष्णव वृंद की हर भाग धन्यवाद। हरे कृष्ण। उद्या संध्याकाळी बरोबर 7 वाजता भागवत कथेला सुरुवात होईल। हरे कृष्ण। उद्या बरोबर 6 ते 7 या वेळेमध्ये हरिपाठ